मित्रांनो, शोध चवीचामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण आपल्या मिरच्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे आणि मिरच्याचा प्लॉट बघून मला आज वाटतंय की मस्त मिरचीचा ठेचा बनवायचा आपल्याला लसूण बिसून टाकून. तर रेसिपी बनवायसाठी आपण मस्त आपल्या शेतातल्या मिरच्या काढून घेऊ. हे बघा, इथं मिरच्या लागलेल्या त्याला मस्तपैकी कवळ्या मिरचीचा ठेचा तिखट होत नाही जास्त, एकदम कवळ्या मिरच्या आहेत. भाकरी बरोबर ठेचा खूप मस्त लागतो. आणि इकडे आत्ताच पाऊस पडून गेलेला आहे, त्याच्यामुळं वातावरण एकदम थंड आहे. बाजरीच्या भाकरी सोबत, त्याच्यानंतर वांग्याचे भरीत. तर आपण मिरच्या तोडून घेऊ. ह्या जास्त तिखटवाल्या मिरच्या नाही आहेत, तुम्ही बघू शकता, एकदम कवळ्या आहेत. आपल्या सगळ्या मिरच्या तोडून झालेल्या आहेत. मस्त गाईला खायला टाकलं आणि सनसेट झालेला व्ह्यू बघू शकता, कसला भारी आहे. इथं सगळं हिरवं आहे साईडला आणि खूप छान फ्रेश एअर आहे. घरी आल्यानंतर मस्त सगळ्या मिरचींचे देठ काढून घेतले. त्याला आपल्याला छान धुवून घ्यायचं आहे. तर ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकू. 1 ग्लास पाणी टाकले. त्याच्यावरती काही पेस्टिसाइड्स वगैरे असतील तर ते निघून जातात धुवून घेतल्यामुळं. तवा तापायला ठेवलेला आहे. तव्यावरती थोडा वेळ ठेवायच्या, मस्त भाजून घ्यायच्या मिरच्या. सगळ्या मिरच्या टाकून घेऊ आपण. गॅस थोडा मी फुल केला आहे आणि ह्याला छान असं हलवून घ्यायचं आहे. ह्याच्यात तेल टाकायचं थोडं. मिरच्या भाजल्यानंतर आपल्या थोड्या मिरच्या अशा भाजलेल्या आहेत. भाजल्यानंतर आपण ह्यात तेल टाकले. तेल जरा उडतं साईडला, त्याच्यामुळं थोडंसं बाजूला सरकायचं तेल टाकल्यानंतर. त्याच्यात आपण टाकणार आहे आता मस्त जिरेनी ठेचायला एकदम छान चव येते. तर ह्याच्यात आपण लसूण घेतलेला आहे सोललेला. लसूण भरपूर टाकायचा ठेचायला, म्हणजे तिखट पण लागत नाही आणि टेस्ट पण खूप छान येते. आणि शेंगदाणे घेतलेले. शेंगदाणे तुम्हाला तिखट जेवढा जास्त करायचा आहे तेवढे शेंगदाणे कमी टाकायचे, आणि तिखट जर कमी करायचं असेल तर शेंगदाणे जास्त टाकायचे. हे भाजलेले शेंगदाणे त्याला छान असं परतून घेऊ आपण. मिरच्या छान भाजून घेतल्या, त्याच्यानंतर लसूण चांगला परतून घेतला, तर मग आपल्याला ते रगडायला सोपं जातं आणि लवकर ठेचा बारीक होतो. त्यात आपण 1 चमचा मीठ घालणार आहे. तुम्ही चवीप्रमाणे मीठ घालू शकता. ह्याला मस्त आपण, माझ्याकडे गाडगं आहे, तर तुमच्याकडं काही पण ग्लास असेल तरी पण चालेल, पण ह्याने टेस्ट छान येते. कारण पहिले तुम्ही जर बघत असाल तर जुन्या पद्धतीने असाच ठेचा बनवायचे. मातीच्या भांड्यांमध्ये मिनरल्स असतात आणि आपण ज्यावेळेस असं रगडतो त्यावेळेस छोटे छोटे पार्टिकल्स म्हणा किंवा जो ट्रेस असतो मिनरल्सचा तो आपल्या फूडमध्ये जातो. त्यामुळे जुने लोक मातीचे भांडे वापरायचे. तर त्याचे खूप छान फायदे आहेत. त्याच्यानंतर आपण टाकू कोथिंबीर. ह्याच्यामध्ये कोथिंबीरीने एकदम छान चव येते. तर परत ह्याला रगडून घ्यायचे आपल्याला. आणि मातीची थोडीशी चव उतरती ह्याने ठेच्यामध्ये, एकदम भारी ठेचा लागतो गाडग्याने रगडल्यामुळं. आपला ठेचा रेडी झाला आहे. मस्त ह्याला वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि ह्याला मस्त भाकरीसोबत किंवा तुम्हाला जेवताना काही भाजी नसेल तर त्याच्यासोबत ऑप्शन म्हणून आपण कांदा, ठेचा आणि ज्वारीची भाकरी, त्याच्यानंतर चपाती, बाजरीची भाकरी कशासोबत पण खाऊ शकता तुम्ही. एवढा मस्त लागतो. तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. खूप छान छान रेसिपीज आहेत आपल्या चॅनलवरती. तोपर्यंत खात राहा, फिरत राहा आणि खुश राहा.